इकायनोडर्म्स. कंटकचर्मी प्राणीसंघ 1. या प्राण्यांच्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात, म्हणून यांना कंटकचर्मी प्राणी म्हणतात. These animals are found only in ocean. हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात. Their body is triploblastic eucoelomate and it is radially symmetrical in adult stage. However, they show bilateral symmetry in larval stage. यांचे शरीर स्त्रीत्री आणि देहयुक्त असून प्रौढावस्थेत पंचअरीय समितीत आढळते. They perform locomotion with the help of tube feet. Tube feet are also useful for capturing the prey. Some animals are sedentary. हे प्राणी नलिकाबत यांच्या सहाय्याने प्रचलन करतात. They have skeleton made up of calcareous spine and ossicles. नलिकापदांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबंद असतात. These animals have good ability of regeneration. यांचे कंकाल कॅल्शियमयुक्त किंवा पट्टिकांचे बनलेले असते. These animals are mostly unisexual. या प्राण्यांमध्ये पुनर्निर्मिती ही क्षमता खूप चांगली असते. हे प्राणी बहुतेक एकलिंगी असतात. Examples: starfish, sea urchin, brittle star, sea cucumber, etc. उदाहरणे: तारा मासा, सी हरिंचन, ब्रिटल स्टार, सी कोकुंबर इत्यादी. काल आपण हे लक्षात बघितलं होतं. काल आपण कॅल्शियम कार्बोनेट कुठं बघितलं होतं, कुठल्या फायलामध्ये बघितलं लक्षात आहे तुमच्या? माहीत नाही? पोरीफेरामध्ये बघितलं होतं. मग मोलुस्कामध्ये काय बघितलेलं? शेल, कॅल्केरियस शेल बघितलं. हां, कॅल्केरियस शेल बघितलं होतं. ह्याला काय आहेत? काल आपण स्नेल बघितलं नव्हतं का हो? काल शुक्रवार तुम्ही आज विसरत असाल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय नाही आहे. तर मला सांगायचं आहे की त्याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचा शेल होता. शेल म्हणजे त्याचं कवच होतं. गोगलगाईचं आपण सांगितलं ते कवर आहे ते कॅल्शियम कार्बोनेटपासून. तसं इकायनो, द वर्ड इकायनो मीन्स कॅल्शियम. काय म्हणायचं? सॉरी, इकायनो म्हणजे स्पाइन्स होते. स्पाइन म्हणजे काटे. कळलं? ज्या ज्या प्राण्यांना अंगावर काटे आहेत ते सगळे इकायनोडर्मेटामध्ये येतात. कळलं? आणि हे काटे कशापासून बनल्यात? कॅल्शियमपासून. आणि म्हणून याचं नाव आहे कॅल्केरियस. समजलं मी काय म्हणलो ते? कॅल्केरियस याचा अर्थ कॅल्शियम. मग ते कॅल्शियम कार्बोनेट असेल, कॅल्शियम फॉस्फरस असेल, फॉस्फेट असेल, काही असेल, पण ते लक्षात ठेवायचे फक्त आपल्याला. समजलं? कॅल्केरियस स्पाइन. त्यानंतर हातात कुठं? हे समुद्रामध्ये. कारण उदाहरण बघा, स्टार फिश आहे. स्टार फिश आपल्याला साध्या पाण्यात सापडतो काय? नाही. मग मी तुम्हाला सांगितलंय कुठला पण फायरम लक्षात ठेवताना पहिला काय बघायचं आपल्याला? उदाहरणं लक्षात ठेवायची आणि उदाहरणावरनं उलटं यायचं आपल्याला. त्यामुळे इकायनो बघितला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे अंगावर काटे. समजलं? ट्रिप्लोप्लास्टिक आहेत, युसिलोमेट आहेत आणि रेडियल सिमेट्री. व्हेरी इम्पॉर्टंट, रेडियल सिमेट्री. कुठून जरी कापलं तरी ते कसं असणार आहे? सेम होणार आहे, दोन कोकडे. त्यामुळे त्याला म्हणायचं काय आपण? रेडियल सिमेट्री. त्यानंतर ट्यूब फिट असणार आहे त्याला. जसं प्रत्येकात काहीतरी वेगळं वेगळं बघतो आपण, तसं इकायनोडर्मेटामध्ये काय आहेत? एक तर ते कॅल्केरियस आहे आणि दुसरं ट्यूब फिट आहे. कशासाठी आहे? म्हणा ट्यूब फिट 5 वेळा. कशासाठी आहे? लोकोमोशन, हालचाल करणे. फिट म्हणजे पाय हो, ट्यूब सारखे पाय आहेत असं म्हणायचं. कळलं? मग पायाचा वापर आपण कशासाठी करतोय? चालण्यासाठी. मग ह्याने काय एक्सरसाइज करणार? समजलं? एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा लोकोमोशनसाठी. समजलं? त्यानंतर युनिसेक्शुअल, मेल फिमेल वेगळं असतात. आणि उदाहरण स्टारफिश म्हणा. कॅल्केरियस स्पाइन, ओशियन, ट्रिप्लोप्लास्टिक, युसिलोमेट, रेडियल सिमेट्री, ट्यूब फिट, युनिसेक्शुअल, स्टारफिश. Phylum Hemichordata. Body of these animals is divided into 3 parts as proboscis, collar and trunk. अर्धसमपृष्ठ Collar and trunk. अर्धसंपृष्ठ रज्जू प्राणीसंघ.
या प्राण्यांचे शरीर 3 प्रमुख भागांमध्ये विभागलेले असते. ते असे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड. Notochord is present in proboscis region only, hence they are called as hemichordates. फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून या अर्धसंपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. फक्त अर्धसंपृष्ठरज्जू पहिल्यापासून फक्त शुंडेमध्येच पृष्ठरज्जू असतो म्हणून यांना अर्धसंपृष्ठरज्जू प्राणी म्हणतात. These animals are also called as acorn worms. ह्या प्राण्यांना साधारणपणे अकॉर्नोकृमी म्हणतात. These are marine animals live in burrows in sand. हे सागर निवासी प्राणी असून वाळूत बिळे करून राहतात. They have one to many pharyngeal slits. श्वसनासाठी यांना 1 ते अनेक किल्लाविद्रे असतात. They are unisexual or some may be hermaphrodite. हे प्राणी एकलिंग असतात किंवा उभयलिंग असू शकतात. Example Balanoglossus, Saccoglossus. उदाहरणे बॅलोनोग्लासस, सॅक्लोनग्लासस. तर लिहित नाही, सांगतो फक्त तुम्हाला. ह्यांची जी सगळ्यात महत्त्वाचं हेमी म्हणजे काय? अर्ध. कॉर्डेट म्हणजे काय? मणका. नोटोकॉर्ड प्रेझेंट आपण गेलो तेव्हा कॉर्डेट, नॉन कॉर्डेट लक्षात आहे का ते? म्हणजे नोटोकॉर्डचं तुम्हाला मी लक्षात ठेवायसाठी सांगितले, मणका म्हणून सांगितले, बरोबर आहे. हेमी म्हणजे अर्धा, हेमिस्फियर. ओके. सेमी ह्याचा अर्थ काय येतोय? तुम्ही सेमी इंग्लिशला आहात म्हणजे काय आहे? अर्धवट इंग्लिश मिडियमला आहात. समजलं? तसं हे हेमी कॉर्डेट आहे म्हणजे काय? अर्धवट नोटोकॉर्ड आहे ह्याला. जसं त्यांनी सांगितले ह्याचे 3 पार्ट असतात. कुठले कुठले असतात? प्रोबोसिस, कॉलर आणि ट्रंक. ट्रंक ह्याचा अर्थ थोडक्यात पोट. कॉलर ह्याचा अर्थ कॉलर बोन लक्षात ठेवा. आणि प्रोबोसिस म्हणजे काय? काहीतरी एक पार्ट लक्षात ठेवा. समजलं मी काय म्हणालो तुम्हाला ते? तर ह्यातल्या 3 पार्टपैकी एका. आता आपला मणका आहे, मणका अर्धा असला तर काय करायचं मग? चालता येईल तुम्हाला? मणका पूर्ण आहे म्हणून तुम्हाला चालता येते. समजतंय? ते जर मणका तुमच्या फक्त मान्यता आहे आणि खाली नाही, काय चालता येईल तुम्हाला? चालता येणार नाही. तसं हे कसं आहे? अर्धवट मणक्याचं आहे. आपण म्हणत नाही हे अर्धवट आहेच काय? तसं हे अर्धवट आहे. कोण? हेमी कॉर्डेट. समजलं? किंवा हेमी कॉर्डाटा. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट प्रोबोसिस म्हणून त्याला आपण हेमिकॉर्डाटा म्हणतो. दीज ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज ॲक्रॉन वर्म. हे पण जंताचा प्रकार आहे. जंताचा हा 3रा प्रकार होता. पहिला कोण होता? अस्कॅलमेंथिस, प्लॅटीहेल्मेंथिस आणि हा 3रा हेमिकॉर्डाटा. समजलं? हे जंताचे 3 प्रकार असतात. त्यामध्ये आपण लिव्हर फ्लूक बघितलेलं पहिल्यांदा. तर अस्कॅलमेंथिसमध्ये आपण अस्कॅरिस बघितलं होतं. ठीक आहे ना? ह्याच्यामध्ये आपण काय बघायला लागलोय? बॅलानोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस हे 2 जे आहेत हे जंताचीच नावं आहेत. दीज आर मराईन ॲनिमल. हे कुठं असतात? खाऱ्या पाण्यामध्ये असतात. लिव्ज इन बरो इन सँड म्हणजे बरो म्हणजे काय? बरो म्हणजे काय हो? बिळे किंवा काहीतरी आपण म्हणत नाही काय? तुला पण याला की चांगला बघ त्या पुस्तकाचं इफेक्ट किती आहे कळालं काय? म्हणून तुला आण म्हणलं तुझे. हां, आपण समुद्रकिनारी गेलो की नाही काहीतरी करतोय बघा असं मातीचं हे केल्यासारखं, त्यात हात घालतोय काय तर हात, दॅट टाईप ऑफ बरो. कळालं? हां, खाच खळगा डबरा काहीतरी करून त्यात बीड काय पण असं हे करून त्यात हे राहत असते. हां, समजलं जरा जरा. हे डायग्राम पण बऱ्याच वेळी विचारतात, त्यामुळे डायग्राम पण काढा 2-2 वेळा. आणि आज काढल्यानंतर उद्या 10 वेळा. या एवढं करून पॉज कर रे. आपण बघितलेलं आहे कॉर्डिनेट नॉन कॉर्डिनेट. कॉर्डिनेट म्हणजे काय? ज्यांना आता आपण जे 10 फायबर बघितलं त्यांना कोणालाच
आपण जे 10 फायलम बघितल्यात ह्यांना कोणाला मणका नव्हता. मणका इन द सेन्स नोटो कार्ड नव्हता. आता एक कायम लक्षात ठेवा, नोटो कार्ड हे मणक्याचं पहिलं रूप आहे. काय पहिल्या स्टार्टिंगला नोटो कार्ड असते. नोटो कार्डचं रूपांतर व्हर्टिब्रामध्ये होते. समजलं तुम्हाला कळायसाठी मी नोटो कार्डला काय म्हणले, मणका म्हणून सांगितले. पण मणका म्हणजे व्हर्टिब्रा आहे. बघा व्हर्टिब्राटा हे जे आहेत जे मणका आहे आणि हे काय आहेत नोटो कार्ड असलेले आहेत. कळलं? एवढं तर लक्षात ठेवा. मग आपण ते बघितले सगळं. ह्यांना काय असते, हे तिन्हीला पण एक कॉमन वाक्य लिहायचं. गिल स्लिट्स प्रेझेंट असू शकतात. हृदय असलं तर आंट्रे साईडला आहे. कळलं? आणि व्हर्टिब्रा कुठं आहे, पोस्टरल साईडला. हे तिन्हीत पण 3 वाक्य लिहिला की तुमचा विषय इथं संपतोय. राहिला विषय काय मग, उदाहरणं लक्षात ठेवायचे तुम्हाला. उदाहरणाचे नाव पण लिहा. एवढं चालू आहे ना, पॉज कर. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं युरोकॉर्डाटा, सिफेलोकॉर्डाटा, व्हर्टिब्राटा. म्हणजे फरक पहिला सांगतो तुम्हाला मी काय. तर एक लक्षात घ्या की युरोकॉर्डाटा हे अर्धवट आहे. परत एकदा ह्याच्यामध्ये कुठंतरी नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे पण ते पूर्ण नसणार आहे किंवा कुठल्या तरी एका स्टेजमध्ये नसणार आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार आहे आणि ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स येणार आहे. नोटोकॉर्डचं रूपांतर डायरेक्ट व्हर्टिब्राटा म्हणा. व्हर्टिब्रा 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 ब्रा व्हर्टिब्रा व्हर्टिब्रा म्हणजे मणका. काय आहे समजलं? इथं काय होतं, फक्त नोटोकॉर्ड त्याची एक प्रिमिटिव्ह स्टेज होती. इथं मात्र काय झालं, ॲडव्हान्समेंट आली. समजलं जरा जरा मी काय सांगालोय. माहीत उदाहरणं पहिला सगळ्यात नुसतं पहिला क्लासेस पाठ करायचे. तुम्ही क्लास पाठ केला होता माहिती आहे ना, सायक्लोस्टोमाटा सगळ्यांना पाठ आहेत. आता आज आपल्याला काय करायचे आहेत, उदाहरणं पाठ करायची आहेत त्याची. कळलं? अनलेस अँड अंटिल तुम्ही उदाहरणं केल्याशिवाय तुम्हाला क्लास शिकून उपयोग होत नाही. आणि हे पण तसंच आहे. उदाहरण तुम्हाला पाठ आहे अशी करायची आहेत. हा चार्ट प्रत्येकानं 2 वेळा लिहायचा आहे आणि ज्याने 2 वेळा लिहिणार नाहीत आज त्याने उद्या 10 वेळा लिहायचा आहे. नियम एकच लक्षात घ्या. मी 10 वेळा सांगत नाही. मी तेव्हा सांगितल्यात 2 खरं तुमच्या मस्तीमुळे तुम्ही किती वेळा करताय, 10. माझी चूक नाही मामा, बरोबर आहे ना. हां तर बघूयात युरोकॉर्डाटा. दीज ॲनिमल्स आर मराईन. हे कसे आहेत, मराईन आहेत. मराईन म्हणजे खाऱ्या पाण्यातले आहेत. देअर बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. ट्युनिक नावाचं कवर असते ह्याच्या अंगावर. कोणाच्या, युरोकॉर्डाटाच्या. लार्वी of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of larva. मग अशी मी तुम्हाला ते सांगितलं, नोटोकॉर्ड तर आहे सगळीकडे नाही, फक्त कुठं आहे, फक्त शेपटीमध्ये. लार्वी. लार्वी म्हणजे काय, काय म्हणले लार्वी बघ जरा. तुझ्याकडे पुस्तक आहे बाळा. आळी असं म्हणलं असेल बघा. थोडक्यात लार्वी ह्याचा अर्थ पहिली अवस्था असं धरतो आपण. म्हणजे एखादा अंडी आहे, त्या अंड्याचं रूपांतर आपण काय म्हणूयात, कसं होणार आहे, एखाद्या प्राण्यामध्ये होणार आहे. पण सुरुवातीला त्याचं कसं असते, आळीमध्ये रूपांतर होते आणि ती आळी हळूहळू मोठी मोठी होत त्या प्राण्यामध्ये होत्या. तसं लार्वी म्हणजे काय, आळी थोडक्यात. मग ते कायमस्वरूपी आळी राहत नाही बरं काय, त्या आळीचं रूपांतर नंतर त्याच्या वेगळ्या त्या प्राण्यामध्ये होत असते. कळलं? मग ही जेव्हा आळी असते, जेव्हा आता ते तुम्हाला उदाहरण द्यायला मला नको वाटतं मी सांगत नाही. किंवा पाण्यामध्ये का नाही एकदम लहान लहान बारीक बारीक मासे असतात बघा, बघितलं की तुम्ही, ते कळत नाही मला मासा आहे का काय, एकदम छोटे छोटे. खरं नंतर त्याचं रूपांतर कसं होतं, मोठ्या माशामध्ये होते. ते लहान माशाला काय म्हणायचं, लार्वा किंवा लार्वी. कळलं? तर ही लार्वी काय करते, ज्यावेळी पाण्यामध्ये पोहत असते त्या पाण्यामध्ये त्याच्या शेपटीमध्ये फक्त काय असतात, नोटोकॉर्ड प्रेझेंट असते. मी पहिलाच सांगितलं युरोकॉर्डाटा म्हणजे अर्धवट आहे ते. मग कॉर्डाटा म्हणजे काय, नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड अर्धा आहे असे. जसं आपण मगाशी बघितलेलं काय, हेमिकॉर्डाटा. हेमिकॉर्डाटा म्हणजे काय होतं, अर्ध काय, नोटोकॉर्ड. मग आता काय सांगालोय, जवळ दोन्हीचा आपण अर्थ सेम असतोय. तिकडे उदाहरणं वेगळे, तिकडे उदाहरणं वेगळे. समजलं? लार्वी मॅमॅटोफ्रोज इंटू अडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट अ बॉटम ऑफ अ सी. पहिल्यांदा हे की नाही ज्या आळ्या असतात त्या वर असतात, पाण्याच्या वर तरंगत असतात. जशी जशी मोठी होईल तसं त्याचं वजन वाढत जाते आणि असं हळूहळू हळूहळू हळू समुद्राच्या तळाखाली जातात त्या. समजलं? सेटल डाऊन इंटू द सी.
or settle down at a bottom of sea. Generally these animals are hermaphrodite. मेल आणि फिमेल एकत्र असतात हे, किंवा मेल आणि फिमेल ऑर्गन एकामध्ये असतात. समजलं. सब फायलम सिफेलोकॉर्डाटा. दीज ॲनिमल्स आर स्मॉल फिश लाईक मराईन ॲनिमल. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. इथं नोटोकॉर्ड पूर्ण. सिफेलो ह्याचा अर्थ मेंदू, मेंदूपासून खालीपर्यंत असणारा याला म्हणायचं मेंदूपासून खालीपर्यंत सिफेलोकॉर्डाटा. इकडे काय होतं युरोकॉर्डाटा. इथं काय होतं फक्त शेपटीमध्ये होतं. ॲक्च्युली पाहिजे कुठनं मेंदूपासून पाहिजे. कळलं. म्हणून याला म्हणलं सिफेलोकॉर्डाटा, त्याला म्हणलं युरोकॉर्डाटा. फेरिंग्स इज व्हेरी लार्ज कंटिन्युअस अँड कंटेन्स गिल स्लिट्स. ह्याला गिल स्लिट प्रेझेंट असतात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. मेल फिमेल वेगळ्या असतात. ॲम्फिऑक्सस हे त्याचं उदाहरण आहे. ही उदाहरणं तुम्हाला आहे अशी ॲज इट इज पाठ करायची आहेत सगळी. आता लास्ट व्हर्टिब्राटा व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याचं म्हणजे ज्यावेळी या सिफेलोकॉर्डाटाचं पुढचं व्हर्जन येते एवढं असतं की मोबाईल सॅमसंग प्रो, सॅमसंग अल्ट्रा प्रो मॅक्स म्हणजे त्याच्या पुढचं, तसं हे जरासं काय अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल आहे. समजते बेंद्रे. इन दिस ॲनिमल नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. मग काय सांगितलं मला व्हर्टिब्रल असतात म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम असतात. इन दिस ॲनिमल हेड इज वेल डेव्हलप. ह्याच्यामध्ये काय आहे मेंदू व्यवस्थित डेव्हलप झाला. तुमचं वाक्य आहे एवढा डेव्हलप झाला म्हणूनच तुम्ही असं कंटाळला ना मला. म्हणजे हेड इज वेल डेव्हलप. उपयोग फक्त व्यवस्थित. व्हेरी गुड. तुम्हीच सांगाल. ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रॅनियम. मेंदू मग तयार केला देवानं. मग मेंदूला कोण पण खाणं दिसे हाणाल की जर तुम्हाला कवटी नसेल असं हाणलो असतो आपण. बरोबर आहे. असं कोण हाणायला नको, हाणलं तर लागायला नको म्हणून देवानं त्याच्यावर एक असं मस्तपैकी आवरण दिले आणि त्या आवरणला काय म्हणायचं क्रॅनियम. कुठला यम, कुठला यम, कशावर असतोय मेंदूवर, ब्रेनवर. समजलं. तुम्हाला आहे काय नाही आहे. व्हेरी गुड. सांगायला बघा ते काय नाही म्हणून सांगायला सर. आता काय सांगणार तुम्हाला. मेंदू नसलेले काय नाव तुझं बाळ. अस्मिता. व्हिडिओ मध्ये सांगावलं रे. अस्मिता सांगायला ब्रेन नाही. व्हिडिओ बघू दे पप्पा मम्मी म्हणजे कळलं त्यांना. आपल्या पोरगाला आपण चुकून विसरलो हो मेंदू पोचवायला असं वाटेल त्यांना आपण आहे ना अस्मिता. एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजिनस और बोनी. एंडो स्केलेटन म्हणजे सापळा. आपल्या शरीराच्या आतला सापळा एकतर कार्टिलेज पासून बनलेला आहे किंवा हा मॅडम याचा अर्थ सापळा. आपला सापळा हाडापासून बनला आहे. बऱ्याच वेळी कार्टिलेजपासून बनलेला पण असतोय. कार्टिलेज म्हणजे काय माहिती आहे 12वीवाले. कार्टिलेज म्हणजे काय, कार्टिलेज म्हणजे काय हां मास पेशी. व्हेरी गुड. कार्टिलेज म्हणजे काय बेंद्रे. कार्टिलेज म्हणजे काय केस म्हणतो. हां कार्टिलेज म्हणजे काय कुठे गेले 12वीवाले. वाकणारं हाड. 1000 वेळा सांगितलं मराठीत. वाईट अवस्था आहे माझी तुमची नाही. कारण मला नीट शिकवता येत नाही. आज देशात बॅलन्स कमी आहे. हा मॅडम. लेस. जॉ म्हणजे काय जबडा. जबडा नसलेले असतात आणि काय असतात ते तुमच्यासारखे जबडा असलेले. समजलं. व्हर्टिब्राटामध्ये आपण येत असतो लक्षात ठेवा. व्हर्टिब्राटामध्ये शेवटी मॅमिलिया नावाचा क्लास असेल तिथं आपण असेल. समजलं आहे. जरा जरा थोडंफार ठीक आहे. व्हिडिओ थांबव.